नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज ही मी ट्रॅव्हल बॅग कशी शिवायची हे दाखवणार आहे. त्याचे मेजरमेंट पुढीलप्रमाणे आहे. त्याची लांबी आहे 28 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. असा एकच पीस घेतलेला आहे हा. त्याला अशा बाहेरून रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि हे दोन पीस आहेत, हे 9.5 बाय 6 इंचाचे. ते बॅगच्या साईडचे पीस आहेत दोन्ही. आणि हा वरचा पीस येईल हा झिपवाला. त्याची लांबी आहे 22 बाय 6 इंच. तर इथे मी मार्किंग करून घेते 3-3 इंचावर. मधला सेंटर काढून 3-3 इंचावर मार्किंग करते आहे. आणि मार्किंगपासून खाली 3 इंचावर रेष मारून घ्यायची आहे. तिथे आपल्याला पॉकेटची झिपवाला पॉकेट आपण लावणार आहे. पॉकेटचा पण सेंटर काढून घेतलेला आहे. अगदी मध्यावर ते तसं ठेवून आपल्याला ती झिप लावून घ्यायची आहे. आता हे पॉकेट आपल्याला इथे बसवायचं आहे, सेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला झिप बसवण्यासाठी हे जरा उलट्या बाजूने ठेवून असं उलट बाजूने ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे झिप ही वरती दिसणार नाही आहे, आत झाकली जाईल. त्यानंतर हा वरचा पीस पलटून घ्यायचा आपल्याला आणि सरळ रेषेत तो सेट करायचा आहे जागेवर पॉकेट. इथे आपल्याला बेल्ट 40 इंचाचा घ्यायचा आहे. त्याचं माप नाही सांगितलेलं. हे साईडचे पॉकेट शिवून घेते. हे अशा पद्धतीने साईडला हे दोन्ही पीस येतील. त्यानंतर वरती तो झिपवाला पीस वरती येईल. इथे आपल्याला आता फ्रंटचा असा बेल्ट लावायचा आहे, पॉकेटच्या साईडला येईल. इथे वरती 1.5 इंचाचं अंतर सोडून तो बेल्ट सेट करून घेते.
दुसऱ्या साईडचाही बेल्ट असाच लावून घ्यायचा आहे. याचं सेंटर काढून मधोमध हा पीस बसवायचा आहे. हा जास्तीचा पीस मी कट करून टाकते. संपूर्ण बॅग शिलाई झालेली आहे. आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण बॅगेला. कोपरा थोडा राहिलेला आहे इकडचा शिवायचा. आता पूर्ण बॅगेला अशी पायपिंग करून घ्यायची आहे. बॅगला पूर्ण अशी पायपिंग होत आलेली आहे. अजून थोडी पूर्ण झालेली आहे पायपिंग लावून. आता ही बॅग आपण उलटवून बघूया कशी आहे. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली बॅग. पाहू शकता, ट्रॅव्हल बॅग. आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून नव्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या अशा बॅग्स बघायला मिळतील. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.